नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गजानन लामतुरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 6वीतील गणित विषयाचा कोन हा पाठ। चला तर सुरू करूया व्हिडिओला। जरा आठवूया। खालील चित्रात दिसणारे कोन पहा, त्यांचा प्रकार ओळखून त्या चित्राखाली लिहा। विशाल कोन, काटकोन, लघुकोन। खालील सारणी पूर्ण करा। कोन दिलेले आहेत, कोनाचे नाव आणि कोनाच्या बाजू यांची नाव आपल्याला त्यामध्ये लिहायची आहेत। कोनाचे नाव लघुकोन, कोनाचा शिरोबिंदू y आणि कोनाच्या बाजू आहेत बाजू py आणि बाजू ry। त्यानंतर दुसरा कोन आहे लघुकोन, कोनाचा शिरोबिंदू आहे m आणि कोनाच्या बाजू आहेत बाजू lm आणि बाजू nm। आणि तिसरा कोन आहे विशाल कोन, कोनाचा शिरोबिंदू आहे o आणि कोनाच्या बाजू आहेत बाजू bo आणि बाजू so। हे करून पहा। कृती 3 किंवा अधिक विद्यार्थ्यांना एका सरळ रेषेत उभे करा। 2 लांब दोऱ्या घ्या। मधल्या मुलाच्या हातात दोन्ही दोऱ्याचे एक टोक द्या। दोन्ही बाजूची मुले दोऱ्यांच्या सहाय्याने सरळ रेषेत उभी राहतील असे पहा। विद्यार्थ्यांना फिरायला सांगून लघुकोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन व पूर्ण कोन या आकृत्या तयार होतील असे पहा। मुले सरळ रेषेत आहेत हे पाहण्यासाठी ताणलेल्या दोरीचा उपयोग होईल। हे करून पहा। 2 वेगवेगळ्या रंगाच्या काड्यांच्या सहाय्याने A ते G पर्यंतच्या कोनांची रचना अनुभवा। आकृती A मध्ये दोन्ही काड्या एकमेकींवर स्थिर असून त्यांच्या मूळ स्थितीत कोणताच बदल झाला नाही। या स्थितीत काड्यांमधील कोनाला शून्य कोन म्हणतात। शून्य कोनाचे माप 0 अंश असे लिहितात। आता एका रंगाची काडी स्थिर ठेवून दुसरी काडी आकृतीत दाखवल्याप्रमाणे फिरवा। आकृती B मध्ये तयार झालेला कोन लघुकोन आहे। 0 अंशपेक्षा मोठा परंतु 90 अंशपेक्षा लहान असलेल्या कोनाला लघुकोन म्हणतात। आकृती C मध्ये तयार झालेला कोन काटकोन आहे। 90 अंशाच्या कोनाला काटकोन म्हणतात। आकृती D मध्ये तयार झालेला कोन विशाल कोन आहे। 90 अंशपेक्षा मोठा परंतु 180 अंशपेक्षा लहान असलेल्या कोनाला विशाल कोन म्हणतात। आकृती D मध्ये बाणाच्या दिशेने दाखवल्याप्रमाणे काडी फिरवून आकृती E प्रमाणे स्थिती मिळेल अशा स्थितीमधील कोन म्हणजे सरळ कोन होय। सरळ कोनाचे माप 180 अंश असते। काडी पुन्हा आकृती E मध्ये बाणाच्या दिशेने दाखवल्याप्रमाणे फिरवली तर आकृती F मधील कोन मिळतो। हा कोन 180 अंशपेक्षा मोठा आहे अशा कोनाला प्रविशाल कोन म्हणतात। प्रविशाल कोन 180 अंशपेक्षा मोठा व 360 अंशपेक्षा लहान असतो। आकृती F मधील काडी
एक फेरा पूर्ण करून पुन्हा मूळच्या स्थितीत आकृती जी प्रमाणे येते, सरळ कोनापर्यंत 180 अंश व सरळ कोनानंतर 180 अंश असे 360 अंश काडी फिरली आहे, अशा प्रकारे तयार होणाऱ्या कोनाला पूर्ण कोन म्हणतात. पूर्ण कोनाचे माप 360 अंश असते. गणित माझा सोबती, जत्रेत, घरात, बागेत. वरील चित्रे पहा व कोनांचे प्रकार सांगा. पूर्ण कोन, प्रविशाल कोन, सरळ कोन. जरा आठवूया. कंपास पेटीतील साधनांची ओळख व उपयोग. कंपासचा उपयोग वर्तुळ काढण्यासाठी, कोन दुभाजण्यासाठी होतो. मोजपट्टी, रेषेची लांबी मोजण्यासाठी मोजपट्टीचा उपयोग होतो. कोनमापकाच्या साहाय्याने कोनाचे माप मोजता येते किंवा ठराविक अंशाचा कोन काढता येतो. जाणून घेऊया. कंपास पेटीमध्ये अजूनही 2 प्रकारची साधने असतात. त्यांचा उपयोग कसा करायचा ते पाहू. गुण्या. कंपास पेटीत असणारे 2 गुन्हे पहा. गुन्ह्यांचे कोन तपासा. 90 अंश, 30 अंश, 60 अंश व 45 अंश हे कोन काढण्यासाठी यांचा उपयोग होतो, हे अनुभवा. कर्कटक. बाजूला दाखवलेल्या साधनाला कर्कटक म्हणतात. 2 बिंदूतील अंतर मोजण्यासाठी कर्कटकांचा उपयोग करतात. त्यासाठी सोबत मोजपट्टीही असावी लागते. करून पहा. कोन दुभाजक, अँगल बायसेक्टर. एक ट्रेस कागद घ्या. ट्रेस कागदावर कोणत्याही मापाचा एक कोन काढा. कोनाच्या दोन्ही भुजा एकमेकांवर येतील अशी घडी घाला. तयार झालेल्या घडीमुळे काय होते? निरीक्षण करा. तयार झालेल्या घडीमुळे कोनाचे 2 समान भाग होतात. ती घडी म्हणजे त्या कोनाचा कोन दुभाजक होय. शिरोबिंदूपासून कोनाच्या भुजांवर समान अंतरावर बिंदू A व बिंदू B घ्या. आता कोन दुभाजकावर बिंदू C, P, T घ्या. या प्रत्येक बिंदूपासून बिंदू A व बिंदू B चे अंतर मोजा. कोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदू A व बिंदू B पासून समान अंतरावर आहे याचा अनुभव घ्या. कंपास पेटीतील साधनांचा उपयोग करून भौमितिक रचना कशा काढायच्या ते पाहू. कंपासच्या साहाय्याने कोन दुभाजक काढणे. उदाहरण. कोन ABC हा कोणताही एक कोन काढा. या कोनाचा दुभाजक काढा. कोणत्याही मापाचा कोन ABC काढा. कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घ्या. कंपासचे टोक कोन ABCच्या शिरोबिंदू B वर ठेवा आणि किरण BA व किरण BC यांना छेदणारा कंस काढून छेदनबिंदूंना P व Q नावे द्या. आता कंपासमध्ये पुरेसे अंतर घेऊन कंपासचे एक टोक P बिंदूवर ठेवून कोनाच्या अंतर्भागात एक कंस काढा. कंपासमध्ये तेच अंतर ठेवू. कंपासचे टोक Q बिंदूवर ठेवून पूर्वीच्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा. 2 कंसाच्या छेदनबिंदूला O नाव द्या. किरण BO काढा. किरण BO हा कोन ABCचा दुभाजक आहे. कोन मापकाने कोन ABO आणि
कोन CBO मोजा. हे कोन समान मापाचे आहेत का? दिलेल्या कोनाच्या मापाएवढे माप असणारा कोन कंपास व पट्टीच्या साहाय्याने काढणे. उदाहरण, सोबतच्या आकृतीत दिलेला कोन ABC पहा. त्यावरून कोन ABC एवढा कोन PQR काढा. कृती: किरण QR काढा. आता कंपासमध्ये पुरेसे अंतर घेऊन कंपासचे एक टोक P बिंदूवर ठेवून कोनाच्या अंतर्भागात एक कंस काढा. या छेदन बिंदूंना D व E नावे द्या. कंपासमध्ये घेतलेले अंतर कायम ठेवा. कंपासचे टोक किरण QR च्या बिंदू Q वर ठेवून एक कंस काढा. हा कंस रेषा QR ला ज्या बिंदूत छेदेल त्या बिंदूला T नाव द्या. आता कंपासचे टोक E बिंदूवर ठेवून कंपासमधील पेन्सिलचे टोक D वर पडेल इतके अंतर कंपासमध्ये घ्या. कंपासमधील अंतर न बदलता आता कंपासचे टोक T बिंदूवर ठेवा आणि पूर्वी काढलेल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा. दोन्ही कंसाच्या छेदनबिंदूस S नाव द्या. किरण QS काढा. या किरणावर आकृतीत दाखवल्याप्रमाणे P बिंदू घ्या. तयार झालेला कोन PQR हा कोन ABC एवढा आहे हे कोनमापकाच्या साहाय्याने तपासून घ्या.